हॅलो, गुड आफ्टरनून सर्वांना. दुपारचे 12:15 झालेत. जेवणं वगैरे आमची केव्हाच आटोपली आणि अर्धा तास पडले होते. पण मग विचार केला, चला थोडंसं टरबुजांमध्ये फिरून येऊया. खूप दिवस झाले टरबुजांमध्ये फिरले नाही आहे मी. आणि हा जो आहे ना कडेचा बेड, याच्यावरला लसूणही वर आला आहे बऱ्यापैकी. इकडे लक्षच देणं झालं नव्हतं. खूप छान झालं लसूण. एक मिनटं, मी तुम्हाला लसूणही दाखवते. हा असं झालं आहे आमचं सगळं लसूण. 5-6 दिवसांमध्ये सर्व कोंब असे वरती आलेत छान. आणि काही लसूण आहे ना असा कागदाच्या आतमध्ये राहून गेलेला आहे, जो की असं लक्षात येतो बघितल्यानंतर. बघा असा, तोही हळूहळू वर येईलच. सगळंच लसूण छान उतरलाय अगदीच. इकडे नाही, ह्या बेडवरती इथपर्यंत लसूण लावला आणि थोडं पुढे जिकडे जागा बाकी होती तिकडे छान मुळे लावले आणि मुळे सुद्धा उतरलेत. खूप छान उतरलेत मुळे. आणि इकडे हे जे 3 खाली बेड आहेत ना, शेवटच्या बेडमध्ये लसूण लावला आहे. इकडे मला वाटतं भेंडी, घेवडा आणि असे 2-4 प्रकार एका बेडवरती लावलेत. काही होल बाकी आहेत ह्या बेडवरचे. आणि इकडे हे जे 3 बेड आहेत ज्याच्यावरती जास्त होल दिसत आहेत, 3 नाही सॉरी, 1, 2, 3, 4, 5 आणि 6, हे जे 6 बेड आहेत ज्याच्यावरती जास्त होल आहेत, याच्यावरती आम्ही भुईमूग लावलेला आहे. मला वाटतं हे जे 2 आहे कडेचे बेड, हे आम्ही कालच लावलेत. आणि इकडचे बेड जे आहेत त्याला 2-3 दिवस असे झालेत. आणि इकडं आहेत टरबूज. चला, आज इकडनं आले कारण टरबूजांची ग्रोथ खूप छान दिसते सगळीकडेच. पण ह्या कोपऱ्याला येणंच होत नाही. इकडे हे जे कांदे आहेत वाढून गेलेत बघा, कांद्यांनाही डोंगळे आलेत. डोंगळेच म्हणतात ना, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, ज्याला कांद्याचं बी येतं? हे बघा, टरबूज असे छान वाढलेत आणि त्याला फुलकळ्याही लागलेत. हे बघा, छान फुलकळ्या धरल्या आहेत त्यांनी. आणि तिकडे जे दिसतंय ते येलो ट्रॅप, ते मुरकुटं किंवा बारीक किडे, ते जे काही टरबुजावर बसतात, फळमाशा, त्याने टरबुजाला डंक मारतात ते. आणि मग ते म्हणजे कुठलंही फळ असेल त्याला त्या माशा डंक मारतात. तर ते नुकसान न होण्यासाठी त्याच्यासाठी असे काही ट्रॅप वगैरे आम्ही लावतो. तर अर्ध्या शेतात ट्रॅप लावून झालेले आहेत आणि अर्ध्या शेतामध्ये बाकी आहेत. किती छान झालेत. या फळांसाठी इथे मधमाशा येणं गरजेचं आहे असं आम्हाला कळलं आहे. आणि मधमाशांसाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत. असे आहेत ज्यामुळे आपण मधमाशा येण्यासाठी काही प्रयोग करू शकतो. पण आम्ही घरचे घरी जे प्रयोग आहेत, काही गूळ आटवणं वगैरे, हे प्रकार आम्ही करून बघणार आहोत. उद्या आमचा प्लॅन आहे गूळ आटवण्याचा, सो आपण तेही करूयात. मी तेही तुमच्यासोबत नक्की शेअर करेन व्हिडिओमध्ये. सक्सेस होतं आहे की नाही माहीत नाही, पण करून बघायला हरकत नाही. हे बघा, हे असे ट्रॅप आम्ही लावले तर हे बघा खूप सारे किडे त्याच्यावरती लागले पण आहेत.
चला तर मग टरबूजं बघून झाली आहे, मस्तपैकी घरी जाते आता. आणि हे जे काही स्ट्रिप्स बाकी आहे त्याची तयारी करतो आता. त्याला तारी वगैरे बांधतो बांबूंच्या कामट्यांना आणि त्याला स्ट्रिप्स लावून आणि राहिलेलं पण लावून घेतो. किती छान दिसते बघा टरबूजाची बाग. चला आजच्या पुरतं इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.